उद्धव ठाकरेंनी कळंबमधल्या सभेतून मोदी आणि अमित शहांवर घणाघाती टीका केलेली आहे। यावेळेला उद्धव ठाकरेंनी 2019 मधली आठवण सांगत तुळजाभवानीची शपथ घेतली। त्यावर मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी प्रत्युत्तर देत शपथ शब्दावरचा विश्वास संपेल असा पलटवार केलाय। तर काश्मीरच्या मुद्द्यावरून सुद्धा मुनगंटीवारांनी ठाकरेंना खडेबोल सुनावले। पाहुयात या दोघांमधली ही जुगलबंदी। तुळजाभवानीची शपथ घेऊन सांगितलेलं आहे की मी तुळजाभवानीची शपथ घेऊन सांगतो, अमित शहानी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांच्या खोलीत जिथे आम्ही त्याला मंदिर मानतो त्या खोलीमध्ये मला हा शब्द दिला होता आणि त्याच्यानंतर त्यांनी तो शब्द नाकारलेला आहे। कमीत कमी लोकांना शपथ या शब्दावरचा विश्वास संपेल असं करण्याची आवश्यकताच नाही। आपण जेव्हा एखाद्या पक्षाच्या सोबत चर्चा करतो तेव्हा ती गुप्तपणे कधीच होत नाही। अशा बाबतीमध्ये एखादं पद द्यायचं असेल या संदर्भामध्ये एकत्रितपणे भाष्य केलं जातं। जेव्हा आमचं एकत्रित भाष्य झालं तेव्हा मुख्यमंत्री पदाबाबतीत कोणतीही घोषणा झाली नव्हती। घेतल्या नाहीत तुम्ही। आता लोकसभेच्या निवडणुका आल्या आहेत आणि कोर्टाने त्यांना तंबी दिली 6 महिन्यात निवडणुका घ्या म्हणून तुम्हाला ती निवडणूक घ्यावी लागते। पण काश्मीर खरंच मोकळा श्वास घेत असेल तर काश्मीरमध्ये आजपर्यंत मोदींनी निवडणुका का घेतल्या नाहीत ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही द्या। काश्मीरमध्ये शांतता प्रस्थापित होत असताना असं भाष्य करत निवडणुका म्हणजे आमच्यासाठी सर्वोपरी आहे, सत्ता म्हणजे आमच्यासाठी सर्वोपरी आहे, शांती अमन हे आमच्यासाठी काही महत्वाचे विषय नाही हे दाखवण्याचा हा प्रयत्न आहे। आता तुम्ही नुसत्या शुभेच्छा घेऊ नका, तुम्ही आता महिषासूर मर्दिनीचं रूप धारण करा, तुम्ही काली मातेचं रूप धारण करा आणि जो हुकुमशाह जी हुकुमशाही माझ्या भारत मातेला गिळायला निघाले त्या हुकुमशाह सुराचा नवीन महिषासूर असतो तसा हुकुमशाह सूर त्याला खतम करा। त्यांची संपवण्यासाठीच हुकुमशाही गुवाहाटीला देवीच्या आशीर्वादालाच गेले होते ना। देवीचा आशीर्वाद घेऊनच हुकुमशाही माननीय एकनाथ शिंदेजींनी संपवली। तर त्यांचं जे म्हणणं आहे त्या म्हणण्यावर या अगोदरच कार्यवाही झाली।